कोणाला? बट अशा प्रकारे हे शंकरपाळे छान असे खुशखुशीत तयार झाले आहेत. कामाला लागायचं इथे. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग, वेलकम टू द न्यू व्लॉग. तर जसं की तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं की आम्ही एका छोट्याशा पिकनिकला गेलो होतो आणि येता करता रात्रीचे 9:15 9:30 झाले होते आणि त्यानंतर माझी थोडीशी तब्येत बिघडली होती. सो मी काहीच न आवरता तशीच झोपी गेली होती आणि सकाळी उठून बघितलं तर भरपूर असा पसारा होता. म्हटलं चला आता पटापट सगळं आवरून घेऊया. दिवाळी पण आता जवळच आलेली आहे, फार थोडे दिवस राहिले आहेत, तर म्हटलं ते पण आवरून घेऊया. आज थोडी साफसफाई केली. मला खूप असं डीप क्लिनिंग नव्हतं करायचं कारण माझ्याकडे गौरी गणपती असतात, तर मागच्याच महिन्यात माझं घर एकदम प्रॉपर असं मी डीप क्लीन करून घेतलेलं होतं. सो मेजर असं खूप क्लिनिंग नव्हतं, जस्ट थोडेफार जाळे वगैरे काढणं, शेल्फ वगैरे क्लीन करणं, जी धूळ आपली झालेली असते ती आवरून घेणं असं होतं. तसं माझं वीकमधून एकदा हे सगळं होतच राहतं आणि खूप मेजर असं काही आवरणं नव्हतं, पण जे काही किरकोळ होतं म्हटलं आज ते संपवून टाकावं. ट्रॉलीज वगैरे बाहेरून पुसून वगैरे घेतल्या, शेल्फ साफ करून घेतले, असे जे काही छोटं मोठं काम होतं ते आज मी क्लिनिंगचं संपवून घेतलं. आणि बरेचसे मी क्लिप घेतल्या होत्या पण ते काहीतरी इश्यू झाला आणि डिलीट होऊन गेला. शंकरपाळ्याची पण मी प्रॉपर रेसिपी केली होती, ती पण माझ्याकडनं काही क्लिप्स गेल्या आहेत. तर इथे अशा प्रकारे माझं हॉलमधलं सगळं नीट आवरून झालेलं आहे आणि त्रिशा बेडरूममधला तिचा स्टडीचा जो कप्पा आहे, कंपार्टमेंट, तो ती आवरत होती. मी ती पण क्लिप घेतली होती बट नाही माहिती काय इश्यू झाला आणि ती पण क्लिप डिलीट झालेली आहे. जाळं वगैरे धूळ वगैरे झटकून झाली आहे. झाडायचं आणि फरशी पुसायचं तेवढं बाकी आहे, आता मी ते पण करून घेणार आहे. दिवाळीसाठी आता अगदी थोडे दिवस राहिलेले आहेत, तर प्रत्येकच घरात दिवाळीची तयारी चालू झालेली असणार आहे. तशीच काहीशी आज माझी पण चालू झाली होती. साफसफाई वगैरे करून झाल्यानंतर आज मी शंकरपाळे बनवायला घेणार होते. तर आज मी शंकरपाळे बनवले. ॲक्च्युली मी प्रॉपर अशी रेसिपी शूट केली होती पण ते काही कारणाने काही क्लिप्स त्यातनं माझ्याकडनं डिलीट झाल्या. माहीत नाही काय इश्यू झाला ते, बट ठीक आहे, चालूच राहतं. तसं मी तुम्हाला आता सांगेल मी कशा प्रकारे शंकरपाळे वगैरे केले आहेत ते. छान असं घरातलं आवरून वगैरे झाल्यानंतर मी फ्रेश झाले, आंघोळ केली, जेवण वगैरे केलं आणि थोड्याच वेळात माझं एक पार्सल रिसीव झालं, जे माझ्यासाठी नाही त्रिशासाठी आलेलं होतं. तर जस्ट एक पार्सल रिसीव झालं, म्हणजे माझ्या मम्मीने त्रिशासाठी हा ड्रेस पाठवला कुरिअर करून दिवाळीसाठी. काय म्हणणं आहे त्रिशा तुझं यावर? तुला आवडला का? आणि असंच सेम आईकडे, म्हणजे हे अटॅच्ड आहे पण आईकडे सेपरेट आहे. आईचा क्रॉप आहे पण माझा डिझाइन आहे, पण सेमच आहे. सेम नाही आहे, म्हणजे घातल्यावर कदाचित सेम वाटेल, फक्त तुझं याला जॅकेट असं अटॅच टाईप आहे, माझं सेपरेट आहे. असा माझ्यासाठी घेतला माझ्या मम्मीने, जो तो नाही आला अजून, जे तो नाही पाठवला तिने, पण त्रिशाचा पाठवून दिला आहे. मस्त आहे, मला तर खूप आवडला. तुला? कॉटनचा आहे आणि त्रिशाला ट्रेडिशनल पण पाहिजे होता बट सॉफ्ट पण पाहिजे होता, म्हणजे जे टोचणारे वगैरे असे असतात तसं नको होतं. नेट वगैरे किंवा घागरा असं तिला नको होतं, प्लस ट्रेडिशनल. तर हे दोन्ही तिचं काम आजीने सॉल्व केलेलं आहे. काय म्हणते त्रिशा, हो की नाही? हे बघा, अशी इथे मस्त लेस वगैरे, कॉटन आहे, सॉफ्ट कॉटन आहे. म्हणजे छान वाटला आम्हाला हा ड्रेस, खूप आवडला, मस्त आहे. कोणाला? मस्त. हॅप्पी का त्रिशा? चलो बाय बाय. सो सगळं आवरून झाल्यानंतर मी शंकरपाळे करायला घेतले. जसं मी तुम्हाला सांगितलं की माझ्याकडनं काही क्लिप्स गेल्या आहेत, सो मी तुम्हाला आता हे ओरली सांगते की कसं मी बनवलं होतं कणिक. तर 5 वाटी मैदा घेतला, तर त्यासाठी 1 वाटी तूप, 1 वाटी दूध आणि 1 वाटी साखर असं घ्यायचं. म्हणजे पिठी साखर नाही घ्यायची, नॉर्मल साखर घ्यायची आणि ती त्या दुधामध्ये सेम 1 वाटीच्या प्रमाणात टाकून ती वितळून घ्यायची. खूप गरम असं दूध नाही करायचं, कोमटच ठेवून, म्हणजे साखर विरघळेल असं ते गरम करून
घ्यायचं आणि तूप पण घट्ट तूप नाही घ्यायचं, वितळवलेलं तूप असं 1 वाटीच्या प्रमाणात घ्यायचं आणि 5 वाटी मैदा आणि ह्या तीनही गोष्टी 1-1 वाटी घेऊन अशा प्रकारे ही कणिक भिजवून घेतली आहे. तर तुम्ही इथे बघू शकता मी शंकरपाळे तळायला घेतले आहेत. इकडे हे एवढे कट करून ठेवले आहेत आणि अजून एवढं पीठ बाकी आहे आणि इकडे हे तळायला घेतले आहे. छान असे हलक्याशा बदामी कलर मध्ये हे मी फ्राय करून घेणार आहे. तर अशा प्रकारे हे शंकरपाळे इथे बनवून तयार झाले आहेत. तुम्ही बघू शकता. खूप डार्क नाही करायचे आणि खूप लाईट कलर पण नाही ठेवायचा. ॲक्च्युली व्हिडिओत तो जरा जास्त डार्क दिसत आहे, बट अशा प्रकारे हे शंकरपाळे छान असे खुशखुशीत तयार झाले आहेत. आणि एवढा डब्बा भरून झाले होते. त्रिशाने आणि राजेशने बऱ्यापैकी खाल्ले आहेत. तर एवढे असे शंकरपाळे छान मस्त खुशखुशीत छान तयार झाले आहेत. तर तुम्ही पण नक्की ह्या प्रकारे म्हणजे ह्या प्रमाणात ट्राय करून बघा, खूप सुंदर होतात. शंकरपाळे वगैरे करून झाल्यानंतर आमचं थोडं शॉपिंगला जाण्याचं ठरलं. म्हणजे मलाच शॉपिंग करायचं होतं. राजेश थोडंसं नेहमीच्या वेळेपेक्षा ऑफिसमधून आज जरा लवकर आले होते. सो म्हटलं चला जरा शॉपिंगला जाऊया. मला काही कुर्तीज किंवा ट्रेडिशनल ड्रेसेस वगैरे असं घ्यायचं होतं. मग आम्ही पिंपरीत गेलो मूलचंदला गेलो आणि तिथे प्रचंड गर्दी होती. म्हणजे मी हे एक्सपेक्ट केलेलंच होतं की गर्दी असणार, कारण मूलचंदला गर्दी असतेच. बट तरी म्हटलं की बघूया काय मिळत असेल तर बघता येईल आणि घेता येईल म्हणून आम्ही गेलो. खूप गर्दी होती, बट ते ट्रायलला एका वेळी 2च ड्रेसेस देत होते. सो बिना ट्रायलचं मी कसं घेऊ असं मला वाटत होतं. आणि बराचसा स्टॉक त्यांचा कमी झालेला होता. म्हणजे व्हरायटी होती, बट जे मला पाहिजे तसं पॅटर्न मला नव्हतं मिळत. सो मला नाही घेता आलं काही. आणि एक गरारा मला आवडला जो खूप सुंदर होता, बट मी कन्फ्यूज होती त्याच्या बाबतीत पण, कारण तो खूप हेवी होता. मग मला असं वाटलं की मी एवढा हेवी ड्रेस घेऊ आणि सध्या तर काही ओकेजन नाही आहे, दिवाळीला तर मी साडीच नेसणार होते. मग तो ड्रेस घेऊ तर तो यूज करू कधी. ऑलरेडी माझ्याकडे 1-2 ड्रेस असे झाले आहे ट्रेडिशनल की जे मी अजून घातलेले पण नाही आहे. सो मला तोही ड्रेस नाही घेता आला. 1-2 कुर्तीज मी इथे ट्राय केल्या होत्या. आणि तुम्ही बघितलंच असेल की किती गर्दी होती तिथे. सगळी गर्दी पण मला पाहिजे तो ड्रेस नाही मिळाला, काहीच नाही मिळालं. पाहिजे तो म्हणजे बघायला नाही मिळालं गर्दीमुळे. कामाला लागायचं इथे. तिकडनं आलो, छान असा स्वयंपाक केला. शिमला मिरचीची भाजी, मठ्ठा आणि लोणचं वगैरे पोटभर जेवण केलं. त्यानंतर फ्रेंडकडे जायचं होतं, त्याचा बड्डे होता. सो केक वगैरे घेऊन गेलो आणि छान असं तिथे पण सेलिब्रेशन केलं आणि मस्त असा दिवसाचा शेवट झाला. शंकरपाळे वगैरे बनवले, दिवाळीच्या कामाला सुरुवात झाली. चला तर मग भेटूया पुढच्या अशाच एका छानशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत खुश राहा, काळजी घ्या, बाय.